नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला। बांधव एक कृती जम घ्यायचं मराठवाडा हैदराबाद निजामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित नसेल, आपल्या बांधवांना माहित नसेल, देशाला स्वातंत्र्य मिळालं पण 1 वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते 17 सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याचं मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो। कारण हा मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता। या मराठवाड्यावर सरकार कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर, मराठवाडा मुक्त झाल्यानंतर काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले। ज्या काळात आज मला एवढं सांगायचं, महाराष्ट्र सरकार आभार मानेल, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्राच्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्याच्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद कायदे लागू केले। माननीय मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानून छाती ठोकून, कारण ते आता झालं हे करत असताना जर हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करेल हा या ठिकाणी आपल्याला विश्वास समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाची समाजाला एसटीचं आरक्षण असेल, महाराष्ट्र सरकार या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे। हा माझा व्यक्तिगत लढा
या मोर्चाला येता आलं नसतं. आज मंत्री निवडून येत आलं. या महाराष्ट्राच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि बंजारा समाजाच्या आरक्षणासुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं नशीब म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन. अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणारे एसटी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ. आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायचं. म्हणून मी आपल्या बराच झालात बसतात जास्त बोलायचं नाही. प्रत्येक प्रत्येक संघर्षात आपल्या सर्वांच्या सोबत ओळखू शकतो. मी एवढं सांगेल याला थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही. आणि सरकारला आम्ही विनंती करू या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू. आपण अशाच पद्धतीने पाठीमागे राहिलेला आहे. त्यासाठी आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानण्यासाठी जाधव चव्हाण साहेब मी यांना विनंती करणार आहे की समारोपासाठी आपण या ठिकाणी यावं. तोपर्यंत RDC साहेब आले तर ठीक, नाही तर पुन्हा आपलं या ठिकाणी चालूच राहील. त्यासाठी मी विनंती करतो जाधव साहेबांना आपण या ठिकाणी येऊन तमाम बंजारा समाजाचे आभार मानायचे आणि शेवट करायचा. या साहेब बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालंच पाहिजे. अरे आरक्षण आमच्या हक्काचं. ध्यान करो उठे खेचा काम मतन कालेन के दिन तो काम छोड़ रे लाचारी ना आए दो हुशारी. कोण खारो देखता हिस्सेदारी तुझ्या गेरो मालक वो पण गेरे चालक ड्रायव्हर देखतो ती बळबो भारी. अब ऊट वेंडो घाती चेतारे विचारे ती जे नरी छाती ना ऊंच तारो साथी सेवा भाया के गो होला बेटी. मत गमाओ हिमादानु मरा जाओ लितो आणि आई मोते दी मरा जाओ. कुठं मत कोई कार्यक्रम बाकीच फक्त निवेदन स्वीकारेन साहेब आहेत. कोई उठो मत निवेदन स्वीकार रोज आधी कार्यक्रम बाकी था. तो सर थोड़ा अरे
प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।